ऑलराईट, साऊंड रोलिंग, कॅमेरा रोलिंग. ओके. हाय, मी शो. मी क. आणि शो सभेच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. वी ऑल वेलकम यू. सो बेसिकली आम्ही ह्या चॅनलमध्ये ट्रेलर्सला रिॲक्ट करणार आहोत. आणि काही ट्रेलर्स कमलेशने बघितले असतील, मी बघितले नसतील, काही मी बघितले असतील, त्याने बघितले नसेल, आणि काही आम्ही दोघांनी बघितले नसतील. विल गो इन ब्लाइंड. बट आजचा ट्रेलर मी नाही पाहिलंय आणि मी बघितलाय आणि मी हा त्याला दाखवणार आहे. या ट्रेलरचं नाव आहे बाबूचा ट्रेलर. म्हणजे फिल्मचं नाव बाबू आहे, त्याचा हा ट्रेलर. नाही बेसिकली ही फिल्म आय थिंक 2 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सो दिस इज नॉट अ प्रमोशनल व्हिडिओ. आम्ही जस्ट रिॲक्ट करणार आहोत आणि आम्ही फक्त ट्रेलर बघताना त्याच्यावर रिॲक्ट नाही करणार. आम्ही थोडासा आमचा एक रिव्ह्यू फीडबॅकसारखं पण शेअर करणार आहोत. प्लस आम्ही हे प्रेडिक्ट करणार आहोत की ही फिल्म किती चालेल, किती चालेल, किती कमवेल, आणि त्याची आम्ही एक बेट लावणार. आणि जेव्हा केव्हा ती फिल्म रिलीज होईल, त्याचा जो काही बॉक्स ऑफिस कलेक्शन ऑफिशियली बाहेर येईल, त्यानंतर आम्ही ह्याच ट्रेलरवरती रिॲक्ट करून आम्ही एकमेकांना जो हरेल तो दुसऱ्याला ती जेवढ्या बेटचे जे काय ज्याची हरेल तो दुसऱ्याला जी काय बेट लागली असेल ते बक्षीस त्याला देईल. सो दॅट्स दॅट. आणि शुड वी स्टार्ट? येस प्लीज. बाबू घेतला किंग एकूच एके टायमाला नियमाच्या विरोधात गेलं तरी चालेल, पण माझ्या विरोधात गेलेलं चालणार नाही. जेव्हा साम्राज्याचा तख्ता पलट होतो ना, तेव्हा सगळ्यात पहिले राजालाच मरावं लागतो. मला बघायचं ना दुश्मनीच्या तरी लायकीचा हसला. दुश्मनीला बाबू पण नाही घाबरत, फक्त दुश्मनीचा स्टँडर्ड खराब नाही झाला. स्टँडर्ड. हो, स्टँडर्ड. बाबू असताना मायकल नाचताना व्हॉल्यूम फुल रिदम कडक 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 कडक. समोर आली ना, सगळा गुलाबी गुलाबी दिसतं. बोल. माझ्याकडे एअरपोर्टचं टेंडर आहे. ते टेंडर पूर्ण करण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. शमारी रायगड जिल्ह्यात रेती माफियाचा सुळसुळाट, बाबूचा पेपरान फुटू. दुश्मनी करायला आपण कवाच घाबरत नाही. लायकीत राहायचा. सुप्रिया बघ ना माझ्याकडे. सुप्रिया, आपल्याला आपला फायदा करायचा असेल तर दुश्मनी बाजू ठेवावं लागेल, आणि नसेल समजत तर मागात परत. आग्रशी दोस्ती लय भारी, आग्रशी दुश्मनी खल्लास. जिथं जिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. मला तुमच्याकडून वचन पाहिजे आहे. हनुमानाची गदा न बाबूचा वादा कवास तुटणार नाही. ओ शेठ, तुम्ही नादच केला इथे. बाबू शेठ, तुम्ही माणूस हाय लई ग्रेट. ओ शेठ, तुम्ही नादच केला इथे. बाबू शेठ, तुम्ही माणूस हाय लई ग्रेट. बाबूचा साम्राज्य उद्ध्वस्त करून टाकेन मी बाबूचा अंत आहे. नाही नाही. सो या यू रिॲक्ट फर्स्ट, मग मी माझं एक वर्ड एक सांगेन. कमाल फिल्म होती. फिल्म नव्हती बघितली. फिल्म झाली, बघितली आपण फिल्म मध्ये. स्टार्ट, मिडल, एंड, फिल्म फिनिश. बाबू नाही, बाबू शेट. बाबू नाही, बाबू शेट.
सो आय थिंक आता आय टेल यू माय रिॲक्शन जेव्हा मी बघितली मी ट्रेलर बघितला जेव्हा. तुझं मन मानतंय की बाबा ही फिल्म होती. सॉरी 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 सॉरी. सो आता एकतर मला मी अंकित मोहनला आय थिंक कुठल्या तरी या शिवाष्टकवाल्या कुठल्या तरी एका फिल्ममध्ये फत्ते शिकस्त का कुठल्या आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली. आय थिंक फर्जन का फत्ते शिकस्तमध्ये बघितलं मी त्याला. आणि फॉर अ मोमेंट मला आधी एकदम स्टार्टिंगला तो प्रियदर्शन जाधव वाटला, मग मला प्रथमेश परब असं वाटलं, आणि मग इव्हेंच्युअली कळलं की अंकित मोहनचं वजन वाढवलेला प्रथमेश. हा. आणि या सो एकदम स्टार्टिंगला हेअर कॉम्प्लेक्स दिला ब्रो. डेफिनेटली या ते तर. आणि एक दोन शॉट्स आय थिंक एनिमल सारखे पण होते त्याच्यामध्ये, त्या कर्ली हेअर बाईकवाला एक आवेशमवाला ड्रेसअप पण होता. बट वन थिंग, एक आय थिंक कुठल्या तरी मध्ये गाणं येतं काहीतरी बाबूवाला, मला त्याचं एडिट, त्याची कोरिओग्राफी ऍक्च्युली थोडीशी इंटरेस्टिंग वाटली. दॅट इज वन. त्याच्यानंतर एक जेन्युइन ॲक्शन फिल्म वाटते ही, म्हणजे जेव्हा मुळशी पॅटर्न आल्यावरती जे फिलिंग आलं होतं बघ, मी आय एम नॉट कम्पेअरिंग एक्झॅक्टली लाईक दॅट, तशी फिल्म आहे का नाही मला माहिती नाही, बट रिअल फिल्म मुळशी पॅटर्न जे मराठीमध्ये ऍक्शन घेऊन आलं होतं, रिअल ऍक्शन. या सो आय थिंक त्याला कॉम्प्लिमेंट तरी नक्की करू शकता असं मला वाटलं. इन दिस बजेट फिल्म. हा ऍब्सोल्युट. मराठीमध्ये बजेट नसतातच. आय थिंक खूप कमी फिल्म्स आहेत ज्यांना भरपूर बजेट्स अलॉट होतात. एक दोन येत आहेत मे बी, एक ह्या वर्षी एक पुढच्या वर्षी येईल. बट देर आर व्हेरी फ्यू फिल्म ज्यांना भरपूर बजेट मिळतं. आणि बघताना रुचिराबरोबर मी एकदा काम केलं होतं, आणि नेहा महाजनबरोबर एकदा खूप आधी. आय थिंक माझी फर्स्ट फिल्म ॲज अन इंटर्न असिस्टंट डिरेक्टर, जो मी नंतर सेकंड झालो, आणि आम्ही 2च एडीज सेम फिल्म त्याच फिल्ममध्ये, आणि 2च एडीज होतो, आणि मी सेकंड होतो त्या. सो त्याच्यात नेहा होती. दिस हॅपन्स. आणि सो त्या दोघींना बघून ऑल ऑफ अ सडन अरे असं ते लिओवाला मी ना तो तसं झालं. सो मला ऍक्च्युली ते इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे कदाचित आय डोंट नो त्यावेळेस मी प्रायोरिटाईज काय करीन त्यावेळेस काम असेल नसेल, बट आय माइट जस्ट गो अँड वॉच दिस फिल्म फॉर शुअर इफ आय हॅव टाइम. व्हॉट डू यू थिंक ह्याचं बजेट किती असेल? आय डोंट नो. त्यांनी आता आय थिंक त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते अग्री कॅरेक्टर आहे, अँड इफ यू अग्री विथ मी, त्यांच्याकडे खरंच खूप पैसे असतात. सो इट इज रिअली हो. सो ते कॉम्प्रिहेंडच नाही होऊ शकत की ऍक्च्युली किती पैसा खर्च झाला असेल. बट आय बिलीव्ह दॅट जर का खरंच लोकांनी ते डोक्यावर घेतलं आणि आपली फिल्म म्हणून बघितलं, आगरी लोक तर बघणार. आणि खरंच जर का बघितली फिल्म, तर मग आय थिंक एक 6-7 कोटी नेट प्रॉफिट व्हायला हरकत नाही, विच शुड बी ओके. बजेट वाईज आय डोंट थिंक 2 करोडच्या वरती गेली असेल. थोडी जास्त असेल. बजेटचं मला माहित नाही, मी ते प्रेडिक्टच नाही. अंदाज मी म्हणतो जसं दिसतंय तरी मी म्हणेन 3.5 ते 4 कोटी असेल अँड बजेट. आणि एक 7 ते 8 कोटी नेट कमवायला तर हवी असं मला वाटतं. कारण का जर का ती ॲड्रिनलिन रश असेल ना त्या फिल्ममध्ये ऍक्शन वाईज, आणि वर्ड ऑफ माउथनी जर का त्यांनी ते प्रमोट झाली फिल्म, तर मग फिल्म इज ऑफ वर्ड ऑफ माउथ ओनली. हा, म्हणजे मी तुला सांगितलं मग तुला कळलं. एक्झॅक्टली. बाबू नावाची फिल्मचा ट्रेलर मी पाहणारच नाही. म्हणजे अदरवाईज तुझ्या अल्गोरिदम मध्ये येणार नाही. अंडरस्टँड. करेक्ट. माझ्या आलं. हा, पण पाहिला आपण ट्रेलर छान होता. मला ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग वाटलं. सो आय वॉन्टेड टू मला इंटरेस्टिंग काय वाटलं, द फॅक्ट इज ऍक्शन चांगलं आहे ना, काहीतरी कुछ तो आहे, समथिंग डेफिनेटली. सो आय एम ऑल्सो नियर बाय मी 5 crores. ओके. सो ज्याच्या आकड्याच्या जवळ ऍक्च्युअल आई एम सेइंग 5 के अंदर आएगा. आई एम सेइंग 7 के ऊपर जा सकता है. सो जो हरेल त्याने दुसऱ्याला 100 रुपये, जिंकणाऱ्याला 100 रुपये द्यायचे. कोरी करकरीत नोट. कोरी वगैरे माहित नाही आता. कोरी करकरीत नोट. पावसाळ्यात कोरी. ओके चल ठीक आहे, कोरी करकरीत नोट इट इज. बट येस, 100 रुपये कॅश, UPI वगैरे काही नाही, कॅश. येस, डन. तेवढ्यात नोटा बदलल्या तर मला सांगायचं नाही.
मग आपण त्या साईडला जाणार नाही आहोत. नो 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 नोट्या बदलल्या म्हणजे तुझ्याकडची मला माझ्याकडची. हो तसं हा. ओके थँक्यू गाईज. थँक्यू गाईज. सबस्क्राईब तुम्ही करा, पण शेअर करा. हा ते खूप लवकर झालंय. आपण जरा अगोदर 2 वाक्य अगोदर आपण तुम्हाला काय वाटतं किती गमवेल ही फिल्म कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त बघा. कुठेही जाता येता, कमोडवर बसून, झोपायच्या आधी, जेवल्यानंतर, जेवताना, वॉट एव्हर प्लीज बघा. आणि बस शोके सभेत तुमचं स्वागत आहे. आम्ही ठरवूच लवकर. कट